नमस्कार. आवाजांचा बादशाह रत्नाकर औसेकर सादर करीत आहे आपल्या यूट्यूबवर माझी गाडी माझा नेता. माझी गाडी माझा नेता. माझी गाडी माझा नेता येत आहे. रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनलचा उपक्रम माझी गाडी माझा नेता. माझी गाडी माझा नेतामध्ये मी आज निमंत्रित केलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे लातूरचे जिल्ह्याचे शहराध्यक्ष बरोबर आहे श्री राजा मणियार यांच्याशी आपल्याला चर्चा करायची. जाणून घेऊया काय होणार लातूरच्या राजकारणात, काय करणार राष्ट्रवादी आणि काय करणार राजा मणियार. चला भेटूया मग माझ्या गाडीमध्ये माझ्या नेतामध्ये. मी सन्मानानं माझ्या या मित्राला बसवत आहे माझ्या गाडीमध्ये. या राजाभाऊ आपल्या गाडीत बसूया आपण. या इकडे या बसा. तर मग चलायचे मित्रांनो, आपल्याला बोलायचं आहे लातूरच्या राजकारणाबद्दल राजा मणियार यांना. कारण हेच राजा मणियार गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये वंचितकडून उभे होते, ते आता राष्ट्रवादीमध्ये आहेत. आणि राजा मणियार खरंच मनाचा राजा माणूस आहे. अत्यंत चांगला स्वभाव आहे त्याचा. आणि यानं जवळपास 25 ते 30 हजार मतं घेतली होती. म्हणून आता तेच 25 ते 30 हजार मतं तो अमित देशमुखकडे कन्वर्ट करतो का, हे फार पाहावं लागणार आहे. काय करणार राजा मणियार. मग तर चला मित्रांनो, आज माझी गाडी माझा नेतामध्ये आलेले तर राजा मणियार थोडं स्माईल करा, हसा जरा. आमच्या हजारो प्रेक्षक तुम्हाला बघायला लागलेत. तर असा आमचा मित्र आहे राजा मणियार. आणि मनाचा राजा, दिलाचा राजा. आता राजा मणियार जरी मुस्लिम समाजाचा असला तरी राजा मणियारचा वावर आणि राजा मणियारचं दिवसभराचं जर एंगेजमेंट काढलं तर तो मारवाडी, बामण काय ह्या सगळ्या 18 पगड जातीमध्ये मिसळणारा, कुणाच्याही सुखदुःखात मिसळणारा आमचा राजा आहे. बरोबर. राजाचे मित्र हे सगळे सर्व समाजाचे मित्र आहेत. मग ते प्रकाश पाठक असतील, शैलेश लाहुटे असतील, कारण सर्व पक्षातल्या ह्याला राजाला आमच्या पक्ष नाही, भेद नाही, पंथ नाही, जात नाही, झेंडा नाही, काही नाही, असा हा मनाचा दिलदार राजा मी आज माझ्या गाडीत देत आहे. मला फार आनंद होतो आहे. राजाचा मी जवळपास मित्रांनो बघा 2 महिन्यापासून मागा राजा मुलाखत घ्यायची. आता जेव्हा राजा मणियारला अमित देशमुखकडून पिन आली, ज्या राजा आमचा तयार झाला. मी काय केलं, सोलारानं कान टोचावं लागतात ना भैया, मग तुम्ही कान टोचल्यामुळे राजा आला, त्याबद्दल तुमचं पण मी आभारी आहे. तर मित्र राजा, तुझा जीवन प्रवास, तुझी राजकारणाचा प्रवेश, आणि खरं मला एकच गोष्ट सांगायची राहिली की राजाचा मोठा भाऊ मैनुद्दीन मणियार हे उत्तम खोखोपटू, बरोबर आहे, महाराष्ट्राचा नामवंत खोखोपटू, हे त्यांचे बंधू, ही त्यांच्या परिवाराची ओळख. आणि मणियार घराणं हे फार मोठं घराणं आहे लातूर शहरामध्ये. आणि यांचा शब्द बरेच लोक आदरानं घेतात, मणियार परिवार. तर राजाभाऊचा आपल्याला प्रवास जाणून घ्यायचा आहे. मीच जास्त बडबड करत नाही. आता राजाच्या हातात राजाला मी बोलायची संधी देतो. राजा, मला आपला जीवन प्रवास सांग. सुरुवात काय, बालपण ते आजपर्यंत राजा काय आहे, 5 मिनिटात हसतमुख जरा स्माईल करत आमच्या प्रेक्षकांशी बोला. मला थोडी खाली या. मी तसं शेतकरी कुटुंबातला, जेमतेम शिक्षण झालं, जेमतेम शिक्षण झालं. आमचे मोठे बंधू मैनुद्दीन मणियार हे 2दा नगरपालिकेचे सदस्य राहिले, उपनगराध्यक्ष राहिले. आणि तसे आमचे पारिवारिक नेते आणि संबंध आम्हाला ज्यांनी राजकारणामध्ये आणलं आमच्या सगळ्या परिवाराला, ते आदरणीय केशवराव सोनवणे साहेब. म्हणजे मैनुद्दीन केशवरावचा. हां. त्या साहेबांनी आमचे बंधू CR असताना दयानंदला वयाच्या 23व्या-24व्या वर्षी उपनगराध्यक्ष स्वतःच्या भावाच्या अंडरखाली केली, माणिकराव सोनवणे साहेबांच्या अंडरखाली केली. तिथून आमचा प्रवास चालू झाला. तुम्हाला आठवत असेल की केशवराव सोनवणेंनी जेव्हा कारखाना काढायचं ठरवला होता, सागर कारखाना, त्यावेळेसचे आमचे वडील त्यांच्या त्या सुरुवातीला डायरेक्टर म्हणून होते. तसा आमचा त्यांचा संबंध प्रत्यक्ष राजकारणामध्ये मी 90च्या आसपास आलो.
90च्या आसपास. 90च्या आसपास. 93ला मी अमरचंद दर्डानी हां मला लातूर जिल्हा युवक काँग्रेसचा उपाध्यक्ष केले. म्हणजे तुम्ही अमरचंद दर्डानी. म्हणजे तुम्ही काँग्रेसमध्ये आला नाही, काँग्रेसमध्येच होतो ना. हां काँग्रेसमध्येच होतो. होता. पूर्वी काँग्रेसमध्येच होतो. 93 पर्यंत मी जिल्हा युवक काँग्रेसचा उपाध्यक्ष होतो. त्याच्यानंतर असंच काही मतभेद झाले आणि मी 93-94ला काँग्रेस सोडली. नंतर कोणत्या पक्षात गेला? नंतर 95ला कवेकर साहेबासोबत होतो. पक्षात प्रवेश नाही केला. पण 95च्या परिवर्तनात राजाभाऊचा वाटा आहे का? होतो ना. मी गांधी चौक ते झाकून नाही काय? नाही झाकून नाही. गांधी चौक ते पार सिद्धेश्वर वेस नांदगाव वेशीपर्यंत मी आणि त्यावेळेस नुकतेच आमचे मित्र राजा राजसट्टे हे आले होते. त्यावेळेस आम्ही दोघांनीच मिळून सगळी बूथ रचना आहे ती त्यावेळेस आम्ही केली. 99ला राष्ट्रवादी काँग्रेसची जाहीर राजकारणात प्रवेश म्हणायचं. नाही 93 पासून जिल्ह्याचा उपाध्यक्ष होतो. 93ला 95ला काम केलं. 99ला राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली. होय. तर मी जी काही पहिलं लोक गेली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्याच्यामध्ये मी होतो. म्हणजे पहिल्या फळीतले लोक पहिल्या फळीतले लोक. म्हणूनच आज तुम्हाला जिल्ह्याचं शहराध्यक्ष केलेलं आहे. नाही मी तिसऱ्यांदा झालोय. तिसऱ्यांदा झालोय. आणि 2001ची नगरपालिका लढवली. त्याच्यात विजयी झालो. नगर परिषदचा किती वर्षाचा अनुभव आपल्याला? 20 वर्षाचा. 4 वेळा तुम्ही चार वेळा निवडून आलो. आणि 4 वेळा सुद्धा आता कसं होत गेलं, पहिला प्रभाग 3 लोकांचा होता, त्याच्यानंतर 1चा झाला, त्याच्यानंतर 2चा झाला आणि त्याच्यानंतर 4चा झाला. त्याच्यामुळं आझाद चौकापासून आझाद चौक सेंटर हनुमानपासून माझा चालू झालेला मतदारसंघाचा प्रवास हा जुन्या MIDC पर्यंत गेला. 20 वर्ष सतत नगरपालिके महापालिकेमध्ये अविरत काम. मित्रांनो, राजा आता मुद्द्याला हात घालूया. काय वाटतं लातूरचं काय? आता सगळ्यात महत्त्वाची म्हणजे टफ लढाई अशी चर्चा केली जाते लातूरमध्ये आणि कुठेतरी भाजपनं मॅनेज न होता उमेदवार दिले अशी चर्चा लातूरमध्ये. कारण गेल्या विधानसभेला लातूर ग्रामीण मॅनेज झालं, लातूर शहर पण मॅनेज झालं अशी चर्चा आहे बरं. म्हणजे नाही तर लाहुटी दुखावतील आमचे, तर हे मॅनेज झालं असं म्हणतात. पण यावेळेला भाजपनं ठरवलं की मॅनेज नाही व्हायचं, काँग्रेसचा पराभव करायचा संघ भाजपनं बांधलेला आहे. काय वाटतं आपल्याला? कारण आता पण राष्ट्रवादीच्या आपल्याला अमित देशमुखांसोबत आपल्या सभा चालू आहेत. आपल्याला काय वाटतं? नाही, मी तुम्हाला राजकारण सोडून प्रामाणिकपणे सांगतो की लातूरामध्ये भारतीय जनता पार्टी कधी स्ट्रॉंगच नव्हती. आपल्या लातूरमध्ये फक्त 2 विचाराचे माणसं आहेत. तुम्ही जर ऑब्झर्वेशन केलं की एक देशमुख परिवारांचे समर्थक आणि दुसरे त्यांचे विरोधक. असा 2च पार्टीत लातूर? 2च पार्टी. म्हणजे असे पक्ष वगैरे नाही? नाही काही नाही. विरोधक आणि समर्थक. नाही तुम्ही पहा ना, कवेकर साहेबांच्या वेळेस बघा, GM वाघमारे सरांच्या वेळेस, केशवराव साहेबांच्या वेळेस बघा, 2012ची ज्यावेळेस महापालिकेची निवडणूक झाली, काँग्रेस वर्षात राष्ट्रवादी काँग्रेस, आमचे 13 नगरसेवक निवडून आले, एक कॉप्ट होता 14 आणि 26 जागा त्यावेळेस आमच्या 150 मताच्या मध्ये पडले होते. आदरणीय विलासराव देशमुख साहेब त्यावेळेस हयात होते. तर लढाई इथं फक्त समर्थक आणि विरोधक, 2च पक्ष. त्याच्यामध्ये जात नाही, धर्म नाही, पंथ नाही, भाजप नाही, सेना नाही, राष्ट्रवादी नाही, काही विरोधक. आता काय वाटतं, आता सध्याची काय लढाई? आता बघा, कॉन्स्टंट मतं हे 70 ते 75 हजार मतं ही विरोधकाकडे आहेत. त्याच्यात मला 2 विधानसभा मध्ये जवळपास बघा राजाभाऊ 70 हजार मतं शैलेश लावटे 73. ज्या ती पूर्वी ज्या शैलेश लावटेला उमेदवारी द्यायच्या अगोदर 2 ते 3 हजार मतं पडायची विरोधकांना, शिवसेनेला. म्हणजे जिथं आमच्या पप्पू कुलकर्णी, नरसिंह पवार याची काही मंडळी उभा टाकायची, काय आपलं विलासराणीच उभं करायचं, विलासराणीच खर्च करायचा, विलासराणी शिवसेना चालवायची असं लोक म्हणतात, मी नाही म्हणत, बरोबर आहे. पण तसं यावेळेस झालं नाही. शैलेश लावटे आल्यापासून ही मजल 70 हजारापर्यंत गेली. हे तर तुम्हाला मान्य? नाही, मला मान्य आहे. तुम्ही पहिल्याचे सुद्धा आकडे काढून बघा. सरळ चालायचं बरं का, उड्डाण पुलावून पहिल्याचे सुद्धा तुम्ही आकडे काढून, मी जसं तुम्हाला सांगितलं ना की इथं फक्त समर्थक आणि विरोधक अशीच लढाई आहे. तशीच लढाई आहे आणि जनतेचा कौल आहे. आम्ही आता भारतीय जनता पक्ष ज्याप्रमाणे राजकारण करतोय त्याला विरोध म्हणून आणि आमची आघाडी म्हणून आम्ही
अमित देशमुखांसोबत आहेत. काय कर आता बघा, अमित देशमुखांची वोट बँक मुस्लिम आहे, मुस्लिम अँड दलित या दोनच्या जीवावर अमित देशमुख विजय होतात असं लोक म्हणतात. आपल्याला काय वाटतं? मी कधी जातीचं राजकारण केलं नाही आणि त्या दृष्टीने मी पाहिलेलं नाही. तुम्हाला सांगतो की इथं फक्त समर्थक विरोधक जशी अशी लढाई आहे, त्याच्यात कसं व्हायचं की आता ह्या दोन ह्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाने जो इथं प्रचार केला विषारी काय आणि पालकमंत्रीपद हे जसं लोकांनी भारतीय जनता पक्षाचं इथं पाहिलं तर मला पालकमंत्री कळवण 100 रुपये मिळवा अशी कहाणी ते नाही पहिल्याचे पालकमंत्री की आम्ही ऐकतो की व्यापाऱ्यांना त्रास झाला, म्हणजे संभाजीराव डायरेक्ट संभाजीराव निलंगेकरच पालकमंत्री होते असं लोक म्हणायचे व त्यांचा अनुभव चांगला नाही असं लोकांचं मत आहे व्यापाऱ्यांचा. तर त्याच्यामुळं आता प्लस पॉईंट जर ही देशमुख परिवाराचे जर आपण मोजायचं झालं तर एवढं तर आपण सांगू शकतो की त्यांच्यामुळं एखादं काम कमी झालं असेल हे सुद्धा मी प्रामाणिकपणे मान्य करतो, पण त्यांच्याकडून असं सर्वसामान्य लोकाला व्यापाऱ्याला त्रास झाला नाही, खंडणी मागणे व्यापार नाही. मी जरी परंपरागत म्हणजे त्या काळात आमचा विरोध होता महापालिकेच्या राजकारणात वगैरे, पण मला नाही वाटत की त्यांच्याकडून कुणाला त्रास झाला, तर तो त्यांचा खूप मोठा प्लस पॉईंट आहे. आम्हाला अशी एक माहिती मिळालेली की ही अर्चनाताईची उमेदवारी ही दिल्लीहून आलेली, म्हणजे अमित शहाकडून आलेली आहे, नरेंद्र मोदींकडून आलेली आहे. त्यामुळे या लातूरला प्रतिष्ठेची निवडणूक केलेली आहे भाजपनं, कारण प्रत्यक्ष देवेंद्रजी फडणवीस याच्यात लक्ष घालून आहेत. क्षणाक्षणाची बातमी तिथं चाललेली आहे. तर कदाचित हे तुम्हाला काय वाटतं की हे अवघड जाईल असं वाटतं अमित देशमुख? अवघड जाण्याबद्दल म्हणजे आत्ताची निवडणूक चालू झाली, आता ही शेवटच्या टप्प्यात जसं रंगत येईल त्याच्यामध्ये हळूहळू चित्र स्पष्ट होईल. पण आत्ताची जर परिस्थिती बघितली की महाविकास आघाडीच्या 6च्या 6 जागा जिल्ह्यातल्या निवडून येते अशी परिस्थिती. काय तुम्ही इतर जिल्ह्यात प्रवेश केला का, बघितलं का? हो, मी अहमदपूरला आहे, मी उदगीरला आहे, मी एकदा औषध जाऊन आलो, शहरात मी काम करतोय. व असं कुठं वाटत नाही, असं कुठं वाटत नाही, जाणवत नाही की असं खूप मोठी लढाई असं काही म्हणजे आमच्या बघण्यातून आम्हाला वाटत नाही की खूप मोठी लढाई आहे. पण एकंदर जर बघितलं आता आक्रमकता भाजपची किंवा भाजपचा प्रचार, आता 1500 रुपये लाडक्या बहिणीचे आता 2100 केलेत त्यांनी, काय लाडक्या बहिणीबद्दल काय मत? लाडक्या बहिणीला त्यांनी लोकसभेला जेव्हा रट्टा पडला जनतेचा त्यावेळेस त्यांना लाडकी बहीण आठवली, त्यांनी लाडक्या बहिणीला 1500 दिले. काल मी सभेत होतो, आमचा महाविकास आघाडीचा जाहीरनामा आला, आम्ही 3100 रुपये, ह्यांच्या 2100 पेक्षा 3100 जास्त, 3100 रुपये ह्यांच्यापेक्षा 1600 जास्त. ज्या दिवशी आमचं महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होईल त्यावेळेस पहिल्या दिवसापासून योजना चालू करावा असं आमच्या प्रदेशाध्यक्षांनी काल सभेत सांगितलं, जाहीर केलं. म्हणजे आता लाडक्या बहिणी तुम्ही पेचात टाकलो नाही ना. त्यांनी आदरणीय जयंत पाटील साहेब हे अर्थमंत्री असताना गाडी रुळावर होती का नाही आर्थिक महाराष्ट्राची, तर त्यांच्या संकल्पनेतून आणि महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये हे आलंय आणि 100% 3100 रुपये बहिणींना महाविकास आघाडी देणार. राजा भाऊ, आपण विलासरावजी सोबत सुद्धा काम केलेलं, बराचसा आपला संपर्क साहेबासोबत आम्हाला साहेबांचा संपर्क होता, आम्हाला डायरेक्ट संपर्क होता. म्हणजे तुमचा फोन गेला की साहेब उचलायचे नाहीत. जुना काँग्रेस भवन होता त्यावेळेस साहेब बहुतेक महसूल मंत्री होते. कधीही असं झालं नाही की साहेब काँग्रेस भवनला आले आणि आम्ही नाही भेटलो, असं झालं नाही. म्हणजे अगदी 9 वर्ष मुख्यमंत्री असताना सुद्धा नाही मुख्यमंत्री असताना नाही, मी ज्या वेळेस पर्यंत काँग्रेसमध्ये होतो तोपर्यंत तुम्ही भेटत तोपर्यंत नाही. आणि साहेबांचा मला एक अनुभव सांगा की राजा, की असं साहेबांचा दिलदारपणा एक अनुभव की आमच्या प्रेक्षकांना तो ऐकायला आवडेल. एक आमचा रिलेटिव्ह होता
त्यानं म्हणला की मला ट्रान्सफर करायचे आहे. तो खूप किचकट प्रश्न होता, तो काही आम्हाला कळला नाही. आमच्या बंधूंनी म्हणले मी काही साहेबाकडे जाणार नाही, तू जा. मी गेलो, साहेबाला बोललो. तो म्हणजे साहेबांनी ते पत्र घेतलं, जॅकेटच्या खिशात ठेवलं आणि म्हणजे नेक्स्ट टाईमला करतो. आदरणीय श्रीरंग शर्मा गुरुजी होते त्यावेळेस, त्यांनी आणि मी लोणावर गेलो पुन्हा दुसऱ्या वेळेस. साहेबांनी म्हणले राजा ह्या माणसानं काही म्हणलं का तुला, काय झालं काय नाही? म्हणलं साहेब नाही काही नाही. ठीक आहे म्हणले, पुढच्या वेळेस करतो. तिसऱ्या वेळेस ज्यावेळेस साहेबाला भेटायला गेलो, त्यावेळेसचे साहेब आम्हाला आजही आठवतात की त्यांनी ऑर्डरच घेऊन आले होते. क्या बात आहे. हां, एवढं त्यांनी लक्षात मनावर घेतलं. हा नाही म्हणजे तिसरीदा त्यांनी ऑर्डरच आणले आणि त्यांनी म्हणले की तू आणलंस काम, मी केलो, पण काही गोष्टी ह्याच्यामधल्या त्या माणसानं लपवल्या होत्या. असं सगळं मला साहेबांनी, मी आणि श्रीरंग शर्मा गुरुजी होतो त्यावेळेस आम्हाला सांगितलं आणि ती ऑर्डर आमच्या हातात दिली. म्हणजे हे म्हणजे त्यांच्या एखाद्याचं काम घेतलं. आता हालाकी तुम्ही काही काँग्रेस त्यावेळेस नव्हतात तरी नाही होतो ना त्यावेळेस होतो, पण एखाद्याचं काम करायचं म्हणजे की एक दिलदार व्यक्तिमत्व म्हणून विलासराव देशमुख. आता अमित देशमुखच्या स्वभावाचं एखादं आम्हाला कौतुक सांगा की अमितचा अनुभव काय आहे तुम्हाला? आता तुम्हाला खरं सांगू की महापालिकेच्या राजकारणात सतत मी त्यांचा विरोधक राहिलो. सतत अहो तुम्ही विधानसभा सुद्धा लढवली त्यांच्या विरोधात, वंचित कडून विधानसभा लढवली, पण असा काही डायरेक्ट संबंध साहेबाचा आला. तुम्ही फोनवर बोलायचं, फोनवर बोलायचं, आम्ही सुद्धा बोलायचं विलासराव डायरेक्ट, आणि साहेबांनी उचलला नाही असं कधीच व्हायचं नाही, कधीच नाही. आम्ही रात्री 12च्या पुढे बोलायचो. साहेबांनी सांगून ठेवलं होतं तुमच्यासारख्या लोकांनी आम्हाला दिवसा नाही फोन करायला, कारण आम्ही खोड करत माहित होतो. आणि असंच एक उदाहरण मी आता परवा सभेत सांगितलं. वाघमारे सर अध्यक्ष होते आणि नरेश पांड्या उपाध्यक्ष होते. आपल्याकडे अतिवृष्टी झाली होती साहेब मुख्यमंत्री असताना, तर आम्ही वेळ घेतला, वर्षावर गेलो. आम्ही काही निधी संकलन केला होता, ती दिलो आणि आम्ही मागणी केली की बाबा रस्त्याला असं झालंय तसं झालंय. तर त्या माणसानं विचारलं साहेब खूप महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ही साधी गोष्ट आहे की राजा म्हणले तू आलास, तुला तुझ्या प्रभागात काही? मला साहेब मी तसं काहीही केलं नाही, बस मला इथं पत्र लिही. आणि माझ्या हाताने लिहिलेल्या पत्राला त्यांनी त्यावेळेस 80 लाख रुपयाचा निधी दिला माझ्या प्रभागासाठी, सहज बसल्या ते बोलून. म्हणजे आम्ही त्यांना भेटायलाच गेलो होतो त्यावेळेस, काही जास्त डायरेक्ट संपर्क नव्हता, पण ओळख म्हणजे पक्की होती. बस म्हणले लिहे तू, मी तुला देतो पैसे. तर त्यावेळेस त्यांनी 80 लाख रुपयाचा निधी झाला साहेबांनी. बघा म्हणजे हे म्हणजे दिलदारपणाचं उदाहरण. मात्र अख्तर मिस्त्री उभा आहेत, अख्तर मिस्त्रीमुळे काही मतावर परिणाम होईल असं वाटतं तुला? काँग्रेसच्या समाजामध्ये काही लोक काही पर्सेंट राहते ते, म्हणजे त्याचं काही प्रमाण जास्त काही मोठं नाही, पण ते समाज म्हणून वोटिंग करतात. 4-2% असतात तसे लोक, पण लोक काँग्रेसच्या मतावर फार काही परिणाम होईल असं वाटत नाही तुम्हाला? आता बघा, आपण लोकसभेला बघितलं डायरेक्ट फाईट होती महाविकास आघाडीत महायुतीमध्ये, तशीही लातूर शहरात ही फाईट झाली, तर ही डायरेक्ट फाईट होईल, त्याचा काही खूप परिणाम होईल. विनोद खटकेचा काय परिणाम होईल? कारण पूर्व भागातले विनोद खटकेची संघटना आहे, ते आमचे चांगले मित्र आहेत, प्रयत्न करतात. गेल्या वेळेस मीही प्रयत्न केला होता. त्यांची संघटना आहे, त्यांचं थोडंसं आक्रमकपणा आहे, त्यांची संघटना आहे, मेहनत केलेत, त्यांचा थोडा बहुत इफेक्ट जाणवला असं मला वाटतं. थोडं बहुत मतं खटके खाऊ शकेल. त्यामुळे त्याचा परिणाम कुणावर होईल खटकेच्या मतांचा? खटकेच्या मताचा कुणावर परिणाम होईल हे आज सांगणं कठीण आहे, कारण की ज्यावेळेस रंगारे साहेब थांबले होते मेजर, त्यावेळेसही काही मतं त्याच्यातले भाजपला गेले होते. त्याच्यामुळे आता निवडणुकी अंती काय होईल हे आपण आज नाही सांगू शकत की खटके कुणाला डॅमेज करतो. बरं, दोन्ही बाजू आहेत. कदाचित खटकेमुळे कुणाला तरी एखादा फटका नक्कीच बसेल असं वाटतं का तुम्हाला? हा, थोडा बहुत तर फटका बसणार दोघांमधून. कोणा म्हणजे भाजप म्हणून जी रंगारेच्या टायमाला जे त्या लोकांनी मतं दिले, आता त्याच्यामधले जातात का नवीन जातात?
हा सुद्धा आपल्याला विचार करावा. आता काय बरंच एकदा जे अमित देशमुखांचं सध्या झंझावात प्रचार चालू आहे, ते स्टार प्रचारक झालेले आहेत आणि एकीकडं म्हणजे अमित देशमुखांची प्रचार यंत्रणा काय आणि त्यामुळे त्या प्रचार यंत्रणेत तुम्हाला पूर्ण सामील करून घेतलेले त्यांनी प्रचार यंत्रणा. हो संपूर्ण बघा आमच्या प्रदेशाध्यक्षाचा निरोप आला. आमचे काही महापालिकेच्या स्तरावरचे काही मतभेद होते, त्यावेळेस त्यांनी स्वतः मला बोलवून आमचं म्हणजे समाधान म्हणण्यापेक्षा मी जिल्हाध्यक्ष म्हणून ते माझ्याकडे आले, 2 तास बसले आणि स्वतः अमित भैया. हा आणि आता लोकसभेला आणि विधानसभेला आमचं एकच ध्येय आहे, ती महाविकास आघाडीचा विजय. त्याच्यामुळे छोट्या मोठ्या काही तक्रारी असतील समजा तर आम्ही बसू, पण त्याचा फायदा दुसऱ्याला होईल असं आमच्या हातून काही होणार नाही. आणि 100% काँग्रेसच्या कार्यकर्त्याच्या एक पाऊल पुढे जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते तुम्हाला लातूर शहरामध्ये दिसतील आणि ते तुम्ही बघा, परिणाम दिसेल तुम्हाला. 100% दिसणार, 100%. कारण की आमचं ध्येय आहे वयाच्या 84व्या वर्षी ज्या गद्दारांनी पक्ष फोडून साहेबाला त्रास दिला त्याचा बदला घेणं हे आमचं ध्येय आहे आणि महाविकास आघाडीचा विजय. त्याच्यामुळं 6च्या 6 जागा. अमित देशमुखांचा विजय किती लीड होईल तुमचा अंदाज? लीडचं आपण आज सांगू शकत नाही, पण बऱ्यापैकी मतानं त्यांचा विजय होईल. म्हणजे असं काही डॅमेज वगैरे फार काही होणार नाही. नाही. खटकेमुळे 1-2-5 हजार इकडे तिकडे मत नाही. खटके कुणाचे मतं खातो. आता खटकेला कोण पळवते? खटकेला जर कुणी पळवत नाही, त्याची संघटना स्ट्रॉंग स्वतःच पळवतोय तो फिरते. आपण असं आरोप करणं चुकीचं आहे की हेनं पळवतंय त्याने पळवतंय. तर मला वाटत नाही की खटके कुणाच्या सांगण्यावरून पळतंय असं मला नाही वाटत. एवढा जवळचा मित्र असल्यामुळे आहे, मला अनुभव आहे त्याचा, की मला नाही वाटत की कुणाच्या सांगण्यावरून किंवा बोलण्यावरून खटके पळत असेल त्याची. राजा भाऊ, काल स्वतः अमित साहेबांनी सांगितलं की बाबा मी 15 वर्ष इथं विकासाचा निधी आणलेला आहे आणि विरोधक 15 दिवसात मला विचारले विकासाचा हिशोब मी काय देऊ. बरोबर आहे का? काय वाटतं आपल्याला? आता 15 वर्ष ते आमदार होते, 15 वर्ष ते आमदार होते. निश्चित जी कामं आता इथं गल्लत काय होते मी तुम्हाला सांगतो की 2400 कोटी रुपयाची विकासाची कामं नाही, म्हणतात. मी तेच सांगतो ना तुम्हाला की इथं गल्लत काय होते. भारतीय जनता पार्टी म्हणते की अमित देशमुखांनी काम केलं नाही, खरं आहे. आणि अमित देशमुखांनी काम तर केलं नाही आणि करोडो रुपयाचा निधी आला, त्याचं काम 20 कोटी रुपये. नाही हो ना. हे त्यांनी BNC असेल, जिल्हा नियोजन मंडळ असेल, महापालिका असेल, त्यांनी स्वतः आणलेला फंड असेल, त्या सगळ्याची गोळाबेरीज करून ते 2400 कोटी रुपये त्यांनी सांगितले. आता चांगल्याची जसं जबाबदारी आहे तसं वाईटाची सुद्धा घ्यावं लागेल, खरं आहे ना. भारतीय जनता पार्टी म्हणते की अमित देशमुखांनी काम केलं नाही. आम्ही म्हणतो मलनीत सरांचा 500 कोटीचा प्रोजेक्ट आहे, चालू आहे. दुसरे बाकीचे काम आहेत, चालू आहेत. अमृत योजना लातूरची अमृत योजनेचं काम चालू आहे. मग हे चालू असताना एक तर केले तर आमदार म्हणून त्यांनी पाठपुरावा केले असतील. त्यांना जर श्रेय द्यायचं नाही तर दुसऱ्या काही समस्या आहेत ते भाजपनं सांगावं लागेल की शासन म्हणून आम्ही कमी पडलो, खरं आहे ना. तुमचं म्हणणं त्याने आणले 2400 कोटी रुपये. निश्चित सरकार कुणाचंही असो, शहरात कामं झाले, निश्चित आमदाराचा वाटा, त्यांचा पाठपुरावा करणं. शासन जरी नसलं, आमदाराला कुठेतरी थोडंसं कागदपत्र हाताळावं लागतातच, फोन करावंच लागतं, फोन करावं लागतंय, अधिकाऱ्यांना बोलावं लागतं, अधिकाऱ्याकडे जावं लागतंय, बोलावं लागतंय, व्हिजिट द्यावी लागत असेल. नाही कंटिन्यू मंत्राचा पाठपुरावा करावा लागतो त्याला. त्याच्याशिवाय अशी कामं नाही होत. म्हणजे आणले असं तुमचं समर्थन आहे कम्प्लीट. हो 2400 कोटी शासनाकडून आणले आणि खर्च केले. त्याच्यासाठी त्यांनी मिनिस्टर ज्या काळात नव्हते त्या काळात सुद्धा त्यांनी पाठपुरावा केला असेल ना. म्हणजे मिनिस्टर असं आमदार असताना सुद्धा पाठपुरावा केला असेल म्हणून निधी आला. राजा भाऊ, अर्चना पाटलांनी आरोप केलेला आहे की अमित देशमुख हे प्रवासी आमदार आहेत आणि मी निवासी, असं त्यांचं म्हणणं आहे. तर तुम्हाला काय वाटतं? आता त्यांचं काही म्हणणं मी ऐकलं नाही. ते जाहीर रोज भाषणाचं बोलतात.
म्हणजे मी काही ऐकलं नाही. मी सुद्धा एक दोन विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी असल्यामुळं. पण सहसा जर विचार केला तर आमदाराचं कामच मुंबईत असतं असं मला वाटतं. म्हणजे निवासी प्रवासी तरी काय काय विषय प्रचार आहे फक्त. नाही, हा प्रचार आहे. आणि जर त्यांना काम करायचं तर त्यांना मंत्रालयात जावं लागेल, मुंबईला जावं लागेल. हां, एक ह्याच्यामध्ये माझ्या दृष्टीने असं वाटतंय की ज्यावेळेस आमदार साहेब इथं नाही तर छोट्या मोठ्या प्रशासकीय कामाला, कोणाचं पोलीस स्टेशन आहे, इथं जनता दरबार भरवायला पाहिजे असं लोकातून यायला लागलं की आमदार साहेबांनी जनता दरबार लातूरला भरवला पाहिजे. यायला पाहिजे. 100% ह्याला अजित दादा भरवतात बारामतीला. मी कोविडच्या काळात बघितलंय की ज्यावेळेस माणसाच्या जवळ येत नव्हती त्यावेळेस जयंत पाटील साहेब प्रत्येक रविवारी जनता दरबार एक 500-700 लोक राहायचे. कुणाची बदली आहे, कुणाची बढती आहे, कुणाचं हॉस्पिटल आहे, कुणाचं काही आहे, कुणाचं काही. कोरोना काळात 500-500 लोक आम्ही बघितले इस्लामपूरला जाऊन. तर एक चांगली कल्पना आहे. आणि महिन्यातून एक दिवस आमदार देऊ शकत नाही असं तर होऊ शकत नाही. तर जनता दरबार जर घ्यायचा, मग तुम्ही अमित देशमुखांना कानात सांगताल का माझ्या इथं दरबार घ्या? नाही, सांगू ना, काय हरकत आहे. आता ज्या जिद्दीनं ताकदीनं आम्ही काम करतो, काही गोष्टी जर सांगायचं असल्या तर आम्ही 100% सांगू. काय त्याला. बरं, आता मला एक सांगा की तुम्ही काय सूचित करू इच्छिता अमित देशमुख साहेबांना? कारण तुम्ही त्यांना सपोर्ट करतायत ना, कारण तुमची आघाडी आहे. काय म्हणजे तुम्ही काय असा निवडणूक फंडा काही सांगू शकता का? कारण तुमचा थोडा अनुभव आहे निवडणुकीचा. नाही, निवडणूक फंडा नाही, निवडणूक फंडा म्हणण्यापेक्षा आमचं एवढं त्यांच्याकडे आग्रह राहील की ज्यावेळेस त्यांनी निवडून येताल की बाबा शहरात त्यांचे जी कोणी पदाधिकारी कार्यकर्ते असतील त्यांची एक फळी ह्याच्यासाठी तयार व्हायला पाहिजे की सामान्य लोकांचे कामं झाले पाहिजेत. की बाबा साहेब नाहीत तर कुणाला फोन करायचा, किंवा रत्नाकर आवशेकर साहेबाला करायचं. व कुणाचं तहसीलचं काम राहते, कुणाचं लहान लहान कामं राहतात, कुणाचं जन्म मृत्यूचं राहते, कुणाचं टॅक्सेशनचं राहते, कुणाकडे तहसीलदाराचं राहते. तर त्याच्यासाठी एक फळी त्यांनी निर्माण करावी असं आम्ही जाहीरही बोलू आणि त्यांना कानातही बोलू. त्यांना भेटायला फार त्रास होतो असं सर्वसामान्य माणूस भेटू शकत नाही असं लोक. खरं सांगू का की विरोधकांनी उठवलेली अफवा नाही, आता सहसा म्हणजे मी तेवढ्या क्लोज नाही गेलो की त्याच्यावर म्हणजे त्याच्यावर भाष्य करणं सुद्धा चुकीचं आहे. कारण की अनुभव कधी येतो किंवा आपण त्यांच्याकडे गेलो, त्यांची भेट झाली नाही तरचा हा अनुभव आहे. त्यामुळं तुम्ही याचं काही पुष्टी करू शकत नाही. हा आरोप असा असं तुम्हाला वाटतं? होऊ शकते ना, राजकीय प्रेरित होऊ शकते. मला एक सांगा राजाभाऊ, महानगरपालिकेतलं आपलं वास्तव्य 20 वर्षाचं बरोबर आहे, आणि आपलेच मित्र प्रकाश पाठक सांगते की अनियमित आहे. फंडमध्ये आयुक्तावर त्यांचे आरोप आहेत, सरकारवर त्यांचे आरोप आहेत की याचं ऑडिट झालं पाहिजे आणि ह्या सगळ्या भ्रष्टाचारांना बेड्या ठोकल्या पाहिजे, जेलमध्ये टाकलं पाहिजे. मग आता मित्राला जेलमध्ये टाकायची भाषा करा. नाही, ते प्रकाश भाऊ ते आमच्या मोठ्या भावाचे मित्र मैनुद्दीन मणियारचे. मी बसतो, लहान भावासारखं ते ट्रीट करतात. त्या माणसाचा आग्रह एवढाच आहे की नियमाप्रमाणे काम झालं पाहिजे, दुसरं काही नाही. आणि त्याच्यात प्रॉब्लेम काय की मित्रांनी जे तुमच्यावर आरोप केलेत, काय मत आहे तुमचं? तर मी तेच सांगितलं ना की स्थानिक स्वराज्य संस्थेत काम करणं ही जगात सगळ्यात अवघड गोष्ट आहे. सगळंच काम, प्रत्येक गोष्टीत जर तुम्ही प्रशासन कागद ही करत बसला, त्यांची इच्छा प्रामाणिक आहे आणि त्यांचं म्हणणं सुद्धा 100% योग्य आहे, पण ते होत नाही. काही त्रुटी राहतात. असं जसं अर्थसंकल्पाचं तरी तर सांगितलं मी आत्मदहन करणार आहे. आता ते प्रतिकात्मक आत्मदहन आहे माहित नाही आम्हाला. मी सुद्धा प्रकाश भाऊला विचारलं नाही की बाबा हे आत्मदहन कसं आहे. पण आंदोलन करत आहेत. आणि एक गोष्ट ही सुद्धा खरी आहे की जेव्हापर्यंत
आपण हे आंदोलनाचं वगैरे काम एखादा माणूस करतोय त्याचा थोडासा प्रशासनावर रोचक राहतो. पाहिजेच, हे पाहिजेच, 100% पाहिजे, विरोधक पाहिजेच, 100% पाहिजे. आणि मी त्यांचं समर्थन करतो. कारण की कसं आहे की जसं एखादा बैल राहिला, अधिकाऱ्यांना वाटलं पाहिजे आपल्या कोणाचा डोळा आहे. हा, अधिकाऱ्याला वाटलं पाहिजे की आपल्याकडे कोणी तर पाहते, मग थोडं वचक राहील. तर तो करायला. आता आम्हाला एक फायनल सांगा, आता काय विधानसभेचं चित्र काय तुमच्या डोळ्यासमोर? काय आता आपण मुद्द्याला हात घालूया. आता हे आमचं गप्पा आपल्या चलत राहतील 2 तास. काय होईल लातूरच्या राजकारणात विधानसभेला? लातूरच्या राजकारणात आमच्या मताप्रमाणे हे महाविकास आघाडीचे उमेदवार अमित देशमुख. ग्रामीणची काय परिस्थिती? ग्रामीणला मी पाहिलं नाही, खरंच नाही पाहिलं. आता तुम्ही उदगीर, अहमदपूर जर म्हणलं, प्रचंड पैशाचा पाऊस हा महायुतीकडून होतोय, प्रचंड म्हणजे प्रचंड. आणि आमचे दोन्ही कॅन्डिडेट जर बघितले, विनायकराव पाटील साहेब आणि भालेराव, म्हणजे लोकातून प्रतिसाद आहे. आता काल 2 तासात सभा अरेंज केली. चाकूरमध्ये सगळी ट्रॅफिक जाम झाली होती, तुम्हाला सांगतो. म्हणजे एवढी सभा झाली. कसा रिस्पॉन्स मिळतोय तुम्हाला? म्हणजे अमित भैयासोबत तुम्ही असतात सभेला, काय रिस्पॉन्स काय? अमित भैया बरोबर जिथं मोठ्या सभा झाल्या, माझ्या प्रभागातली सभा झाली, मी आहे. रिस्पॉन्स अतिशय पॉझिटिव्ह आणि चांगला आहे. आणि जास्त काही अडचण मला वाटत नाही, म्हणजे निवडून यायला. मित्रांनो, तुमच्या मनातले प्रश्न जेवढं शक्य आहे तेवढं राजांना खुलवण्याचं मी काम केलेलं आहे. आता बघा, शेवटी कसं आहे, आता जरी मनाचा दिलदार राजा असतं, राजकारणात मात्र धूर्त आहे. असा हा माझ्या मित्राला मी शुभेच्छा देतो आणि तुमच्या हाताला यश मिळो ह्या मनोकामना मी ठेवतो. आणि राजाचं फ्युचर आता बरं झालं की राजा आता किती दिवस नगर 4 वेळा झालं. आता महापौर वगैरे बना, जरा आमदार बना काय, आणि काहीतरी असं आता आयुष्यात पुढची भरारी घ्या. याच शुभेच्छा मित्र. आपण आल्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद साहेब. धन्यवाद. सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890 39 87 88. ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर. 51 आवाजांचा बादशाह रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890 39 87 88. आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा. चला, आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा. रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल.